मित्र नमस्कार. आपण जी चर्चा करत आहोत बालविकासासंदर्भात. आता आपण बालविकासासंदर्भात आंतरराष्ट्रीय राजकारणावर जे प्रयत्न झालेत सुरुवातीपासूनचे, तर ती चर्चा आपण करू लागलो आहोत. जसं आपण काल म्हणालो तसं की आपल्याला टप्प्याटप्प्यानुसार बालविकास ही संकल्पना समजून घ्यावी लागेल आणि त्याचं महत्त्व आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर आता आपण आंतरराष्ट्रीय राजकारणावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर बालविकास संरक्षणाकरिता जे प्रयत्न झाले ते प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत. अनेक वेळा आपल्याला जोड्या जुळवा किंवा असर्शनच्या क्वेश्चनमध्ये असे प्रश्न विचारतात. म्हणून जेव्हा जास्त पर्याय दिले जातात जोड्या जुळवण्यासाठी, तेव्हा त्या पर्यायामध्ये आपल्याला एखादा तरी पर्याय असा असू शकतो. म्हणून आपण नीट पद्धतीने ती चर्चा करणं आवश्यक आहे. मुळात आपण जेव्हा जग असं म्हणतो, तर या जगाला एका व्यासपीठावर आणण्याचं काम लीग ऑफ नेशननी केलेलं आहे, ज्याला आपण राष्ट्रसंघ असं म्हणतो. आणि राष्ट्रसंघ विल्सनच्या 14 कलमी योजनेतून ते साकारलेला आहे, ज्याचा उद्देश जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे असा होता. परंतु 1930 पासून पुन्हा दुसऱ्या महायुद्धाची चावल सुरू झाली आणि दुसरं महायुद्ध 39ला सुरू झालं आणि 45ला संपलं. तर 45मध्ये लीग ऑफ नेशनपेक्षा थोडीशी ब्रॉड कन्सेप्ट घेऊन निर्माण झालेली संयुक्त राष्ट्रसंघ ही संघटना आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने संयुक्त राष्ट्र संघटना ही महत्त्वपूर्ण आहे. आणि या संघटनेच्या मार्फत मोठ्या प्रमाणात मानवी हक्क संरक्षणासाठी रचनात्मक पाऊल उचललं गेलं, ज्या माध्यमातून येथील कोणीही, जगातील कोणताही नागरिक त्याच्या अधिकाराच्या संरक्षणार्थ UN आणि तसेच इतर त्याच्या संघटना कार्य करू लागलेल्या आहेत. आणि मग हळूहळू UN सारखी संघटन जगभरामध्ये महत्त्वाचं आणि जगभराचं केंद्र ठरू लागलेलं आहे. त्यामार्फत बालविकासाचे अनेक कार्यक्रम, धोरणे आपल्याला पाहायला मिळतात, जी धोरणे आपल्या देशातील शासनाला, राज्याला ती मानणं बंधनकारक ठरतं. आणि या अंतर्गत आपण काय पाहतो, तर जिनिव्हा घोषणापत्र जे आहे 1924चं जिनिव्हा घोषणापत्र, या घोषणापत्रामध्ये बालविकासाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आणि मग बालकांचा हक्क व त्यांचा विकास या अर्थाने जिनिव्हा घोषणापत्र महत्त्वपूर्ण आहे. कारण संयुक्त राष्ट्र संघटनेच्याच उद्देशामध्ये, त्याच्या भूमिकामध्ये मानवी हक्क या चर्चेअंतर्गत बालकांचे हक्कसुद्धा येतात. पण आपण एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे की संयुक्त राष्ट्रसंघ हे वेगळं आहे किंवा बाल हक्क हे वेगळं आहे किंवा मानव हक्क वेगळा आहे, असं नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ज्या इतर शाखा आहेत, इतर संस्था आहेत, या संस्थांपैकी हे एक आहेत. म्हणजे युनिसेफ असेल, बालकांसाठी काम करते, WHO असेल, तर ह्या सगळ्या संघटना UN सहकारी संघटना आहेत किंवा त्या संघटना या विविध क्षेत्रामध्ये कार्य करताना दिसतात. त्यापैकी हे घोषणापत्र एक आहे. आणि या घोषणापत्रामध्ये 5 बाबी महत्त्वाच्या होत्या, ज्यामध्ये बालकांचा विकास हा अंतर्भूत आहे. साधारणतः या घोषणापत्रामध्ये ज्या 5 बाबी होत्या, त्याचं म्हणणं असं आहे की बालकांचा भौतिक आणि बौद्धिक विकास साध्य करणे, बालकांचा भौतिक आणि बौद्धिक विकास साध्य करणे, त्याबरोबरच त्यांच्या विकासाकरिता आवश्यक असणारी संसाधने बालकांना पुरवणे, हा एक उद्देश होता. आता भौतिक विकास म्हणजे इथे काय अभिप्रेत आहे? इथे भौतिक विकास म्हणजे बालकांचा शारीरिक विकास, त्यांच्या विकासाकरिता लागणारे जे इतर संसाधने आहेत, ज्या आधारावर बालकांचा विकास घडून आणता येईल किंवा घडून येईल, त्याला भौतिक असं म्हटलेलं आहे. आणि बौद्धिकचा जो अर्थ आहे, तर बालकांची
मानसिकता, त्यांची गुणवत्ता, त्यांचा बौद्धिक स्तर याचा विकास करणे हा हेतू या घोषणापत्राचा होता. दुसरा उद्देश असा होता की बालकांना पुरेसे अन्न, त्यांना लागणारी औषधं, त्यांना लागणारा निवारा, त्याबरोबरच जे निराधार आणि अपंग बालके होती, निराधार आणि अपंग बालकांना आवश्यक ती मदत पुरवणे आणि त्याबरोबरच या बालकांच्या स्वास्थ्याचा, त्यांच्या आरोग्याचा, त्यांच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न सोडवणे या दृष्टीने त्यांना सहायता करणे, त्यांना मदत करणे अशा प्रकारचा उद्देश या घोषणापत्राचा होता. त्यात आणखी एक उद्देश असा होता की जे गुन्हेगार मुले आहेत, ज्या गुन्हेगार मुलांना समाजाकडून स्वीकारलं जात नाही, तर अशा मुलांना सुद्धा मानवीय दृष्टिकोनातून विचार करून, कारण ते नाबालिक आहेत, त्यांना फारसं चांगला आणि वाईटातला फरक कळत नाही, अशा वेळी त्या मुलावर अत्याचार किंवा अन्याय न करता समाजाने देखील त्या मुलांना त्याचा स्वीकार करावा हा एक त्याच्यामधला उद्देश होता. त्याबरोबरच तिसरा उद्देश असा होता की जी मुले संकटात सापडलेली आहेत, संकटात सापडलेल्या मुलांना मदत करणे. आता कोणत्या संकटात सापडलेले आहेत, कोणतं संकट आहे, तर अनेक देशांमध्ये, विकसनशील राष्ट्र असतील की विकसित राष्ट्र असतील, कुठल्याही देशामध्ये बालकांना विकणे किंवा बालकाकडून अवघड काम करून घेणे किंवा बालकांना कामावर ठेवणे अशा अडचणीत सापडलेल्या बालकांना त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी, किंवा भीक मागणारे मुलं असतील, निराधार मुलं असतील, रस्त्यावर फिरणारे मुलं असतील, इंडस्ट्रियल एरियामध्ये गरिबीमुळे फिरणारे मुलं असतील, तर अशा मुलांना त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना मदत करणे हा उद्देश या घोषणापत्राचा होता. त्याबरोबरच त्या मुलांच्या उपजीविकेचे साधन त्यांना उपलब्ध करून देणे, त्या मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता लागणारं अन्नधान्य, पुरेसं अन्न, त्याबरोबर त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील अशा प्रकारच्या उपजीविकेसाठी त्यांना संसाधने पुरवणे हा देखील एक उद्देश होता. आणि त्याबरोबरच शेवटचा उद्देश असा आहे की गुणवत्ता आणि पालनपोषण, गुणवत्तापूर्ण पालनपोषण हे त्या बालकांच्या हक्कासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. जेव्हा एखाद्या बालकाच्या आपण जेव्हा बालकाचे हक्क म्हणतो, तेव्हा त्या बालकांना त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी ही महत्त्वपूर्ण आहे. नुसतं बालकांचा विकास म्हणून चालत नाही, तर बालकांना आवश्यक असणारी जी संसाधने आहेत, तर ती संसाधने त्यांना गुणवत्तापूर्ण पोषण इत्यादी बाबी पुरवणे किंवा त्यांना सहज उपलब्ध होणे हे 5 उद्देश या जिनिव्हा घोषणापत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे 5 उद्देश किंवा हे पहिलं जिनिव्हा 1924चं जिनिव्हाचं घोषणापत्र खऱ्या अर्थाने बालकांच्या विकासामध्ये निर्णायक आणि मैलाचा दगड ठरताना आपल्याला दिसतं. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघ आलं, त्या संयुक्त राष्ट्रसंघाने देखील हा लीग ऑफ नेशनचा उद्देश पुढे चालवला आणि त्यांनी 1959मध्ये पुन्हा जिनिव्हा घोषणापत्र जाहीर केलं. आणि या घोषणापत्रामध्ये म्हणजे हे घोषणापत्र आमसभेने, आपण याला साधारण सभा म्हणतो, आमसभा म्हणतो, महासभा म्हणतो, की या सभेने 59मध्ये बाल विकासाचा एक जाहीरनामा स्वीकृत केला. काय केला? तर बाल विकासाचा एक जाहीरनामा स्वीकृत केला. म्हणजे इथे आपण असं पाहतो की 24मध्ये फक्त बालविकास, बाल हक्क आणि बालविकास या संदर्भाने महत्त्वपूर्ण चर्चा झाली, परंतु 59मध्ये मात्र ती तेवढी चर्चा मर्यादित न राहता बालकांच्या हक्काचं घोषणापत्रच विकासाकरिता या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ते जाहीर केलं. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की हे घोषणापत्र काय करतं, तर जगातील कोणत्याही बालकाला त्या बालकावर कोणताही भेदभाव होता कामा नये, हे प्रमुख आहे. या घोषणापत्रामध्ये प्रमुख काय आहे, तर कोणताही भेदभाव होता कामा नये.
मग हे कोणता भेदभाव केला जातो? तर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अगदी कुठल्याही सामाजिक संरचनेमध्ये विविध प्रकारचे भेदभाव हे अस्तित्वात आहेत आणि आपण ते भेदभाव नाकारू शकत नाही. म्हणजे हे भेदभाव एका व्यक्तीसोबत एका समुदायासोबत एका राज्यासोबत हे सतत पद्धतीने पूर्वीपासून चालत आलेले आहेत. म्हणून युएननी हा भेदभाव नष्ट करून एक प्रकारे समानता प्रस्थापित कशी करता येईल या दृष्टीने महत्त्वाचं आणि सकारात्मक पाऊल उचललेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामध्ये बालकांच्या विकासासाठी बालकांचा कोणताही भेदभाव करण्यात जाऊ नये. आता हा भेदभाव कोण करू नये? तर हा भेदभाव देशाने करू नये. जे तुमचं शासन आहे त्या शासनाने, देशाने, राज्यांनी हा भेदभाव करू नये. तर त्या बालकाची हा भेदभाव कशाच्या आधारावर करू नये? तर जात, वंश, लिंग, भाषा, राजकीय मतप्रवाह, संपत्ती, प्रदेश इत्यादी आधारावर बालकांचा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये इत्यादीचा स्वीकार या घोषणापत्रामध्ये आहे. त्याबरोबरच बालकांच्या शारीरिक, मानसिक, नैसर्गिक, बौद्धिक इत्यादीचा विकास हा या घोषणापत्राचा भाग आहे. इथं पण आपण म्हणालो की शारीरिक, मानसिक, नैसर्गिक, बौद्धिक इत्यादी विकास या घोषणापत्रामध्ये पाहायला मिळतो जाहीरनाम्यात. त्याबरोबरच ज्या इतर प्रकारच्या संधी आहेत आणि सुविधा आहेत त्या सुविधा कायद्याने त्या नागरिकांना त्या प्राप्त करून द्याव्यात. आता ह्या कोणत्या संधी आहेत, कोणत्या सुविधा आहेत? तर या बालकांच्या विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या ज्या सेवा आहेत तर त्याचा लाभ हा या बालकांना, लाभार्थ्यांना तो मिळावा हा हेतू आहे. आणि मग यासाठी कायद्याने ती व्यवस्था करण्यात यावी अशी तरतूद या घोषणापत्रामध्ये किंवा अशी ग्वाही या घोषणापत्रामध्ये देण्यात आलेली आहे. त्याबरोबरच जन्मापासूनचं राष्ट्रीयत्व हे बालकांना प्राप्त व्हावं आणि ज्या देशामध्ये ज्या बालकाचा जन्म झाला तर त्या बालकांना त्या देशाचं राष्ट्रीयत्व मिळावं अशी ग्वाही किंवा अशी घोषणा या घोषणापत्रामध्ये पाहायला मिळते. त्याबरोबरच बालकांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करणे 1959च्या जिनेवा घोषणापत्राचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या घोषणापत्रामध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व बाबीची पूर्तता किंवा आवश्यक असणाऱ्या सर्व बाबीची चर्चा या घोषणापत्रात केलेली आहे. आणि यात बालकांना सामाजिक सुरक्षितता प्राप्त करून देणे. आता सामाजिक सुरक्षितता कोणती सामाजिक सुरक्षितता? तर समाजामध्ये जशा महिला सुरक्षित नाहीत, जसे दलित सुरक्षित नाहीत, जसे भटकेविमुक्त सुरक्षित नाहीत, तसेच बालक देखील सुरक्षित नाहीत. म्हणजे त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होताना आपल्याला दिसतात. तर त्या अत्याचारापासून त्यांना संरक्षण मिळवून देणे या घोषणापत्राचा भाग आहे. जे दिव्यांग आणि अपंग जे लोक आहेत, बालक आहेत, त्या अपंग आणि दिव्यांग नागरिकांना, बालकांना विशेष सवलती देऊन त्यांना त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांना विशेष सवलतीच्या आधारावर त्यांना शिक्षण देणे, जेणेकरून तेच पुढे स्वतः स्वावलंबी होतील. म्हणजे अपंग बालकांना इतर बालकांच्या बरोबरीने आणण्यासाठी किंवा त्यांचा विकास त्यांना साध्य करण्याची व्यवस्था ही या कायद्याच्या अंतर्गत किंवा या कायद्याने मिळवून द्यावी हा उद्देश इथे पाहायला मिळतो. त्याबरोबरच इथे एक नवीन गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास जो आहे हा सर्वांगीण विकास घडून आणण्याचं काम किंवा हा विकास घडून आणण्यासाठी जी महत्त्वाची जबाबदारी असेल ती जबाबदारी पालकांची असेल. म्हणजे बालकांच्या विकासामध्ये
पालकांची जबाबदारी ही महत्त्वपूर्ण आहे. हे असं का टाकलं असेल हो ह्याच्यामध्ये पालकांची जबाबदारी? कारण अनेक पालक या जबाबदारीपासून सुटू पाहतात. म्हणजे अनेक सामाजिक आपल्या समस्या असतात, त्या सामाजिक समस्येचा भाग म्हणजे विभक्त कुटुंबीय आहेत. आणि अशा वेळी त्या बालकाचं पालनपोषण म्हणजे आईवडील जर विभक्त झालेले असतील तर त्या बालकांचा विकास हा नीट होत नाही. पण अशा वेळी त्याचं पालकत्व कोणी ना कोणी घेणं गरजेचं आहे. म्हणून बालकांचा विकास घडवून आणणे, सर्वांगीण विकास घडवून आणणे ही त्यांच्या पालकाची जबाबदारी असेल. त्याबरोबरच त्या मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्यात यावे. म्हणजे कोणत्याही मुलांना, बालकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण, जसं की आपल्याकडं 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण ही तरतूद आपण केलेली आहे. याचा उद्देश काय की अशा तरतुदींचा तर बालकांचा सर्वांगीण विकास घडून येण्यासाठी शिक्षण ही महत्त्वाची बाब आहे. आणि शिक्षणाशिवाय कोणत्याही नागरिकांचा, व्यक्तीचा, देशाचा विकास हा होऊ शकत नाही. म्हणून व्यक्तीच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षण हे अनिवार्य आणि महत्त्वपूर्ण आहे. त्याबरोबरच बालकांचे सर्व परिस्थितीत संरक्षण करणे. आता ही सर्व परिस्थिती म्हणजे काय? कोणती सर्व परिस्थिती आहे? तर सामान्य काळ आणि आणीबाणी किंवा युद्धजन्य परिस्थिती किंवा आक्रमण इत्यादी काळात देखील बालकांच्या हक्काविषयी किंवा बालकांचं त्यांचं संपूर्ण विकास, सर्वांगीण विकास साध्य करणे हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही तरतूद या 59च्या जाहीरनाम्यामध्ये ती आलेली आहे. आणि मग याबरोबरच त्यांचा जो शेवटचा उद्देश होता घोषणापत्रामधला, आपण हा फक्त सार विचारात घेतो आहोत. तर त्यामध्ये सर्व बालकांना अत्याचारापासून मुक्त करणे किंवा त्यांना संरक्षण देणे. सगळी बालकं जी बालक आहेत त्या बालकांना, बालक म्हणजे कोण? 0 ते 14 पर्यंतच्या मुलांना, मुलींना सर्व प्रकारच्या अत्याचारापासून त्याचं संरक्षण करणे हा एक उद्देश आपल्याला इथे पाहायला मिळतो. म्हणून हे 59चं घोषणापत्र अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा व्यक्तीसोबत केला जाऊ नये, म्हणजे मुलांसोबत केला जाऊ नये. जसं आपण असं एका बाजूला असं पाहतो की 10 डिसेंबर 1948ला जे मानवाधिकाराचं घोषणापत्र होतं, त्या मानवाधिकाराच्या घोषणापत्रामध्ये जो उद्देश होता की कोणत्याही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक असणारी जी समान परिस्थिती आहे, समान संधी आहे ती उपलब्ध करून देणे, की जेणेकरून कोणत्याही व्यक्तीच्या हक्काचं उल्लंघन होणार नाही. त्याबरोबरच कोणताही भेदभाव हा व्यक्तीशी केला जाऊ नये. त्याबरोबर जे निराधार आणि अपंग लोक असतील त्यांच्या हितसंबंधाचं संरक्षण करावं, ही जी मुख्य भूमिका मानव हक्क आयोगाची होती, अगदी तशीच भूमिका, त्याच तोलामोलाची भूमिका ही या जिनेवा घोषणापत्रांमध्ये ती आपल्याला आमसभेच्या माध्यमातून ती आलेली पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये कोणत्याही मुलांचा कोणत्याही आधारावर जात, धर्म, रंग, वंश या आधारावर भेदभाव न करता प्रत्येक बालकांचा समान विकास साध्य करणे हा याचा मध्यवर्ती बिंदू आहे, केंद्रबिंदू आहे. म्हणून सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक असणारी ज्या बाबी आहेत, ज्या संधी आहेत, त्या संधी प्रत्येक बालकांना मिळणे हा या घोषणापत्राचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याबरोबरच या कार्यासाठी म्हणजे बालविकास साध्य करण्यासाठी
जगभरातील बालकांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी युएनच्या व्यासपीठावर युनिसेफची स्थापना झाली आणि युनिसेफची स्थापना ही महत्त्वाची स्थापना आहे आणि ही स्थापना 11 डिसेंबर 1946 रोजी झाली. त्याची चर्चा आपण पुढच्या लेक्चरमध्ये करूया.